तुमचा कधी असा अपमान झालाय का की तुम्हाला वाटलं आता याला मारून टाकावं? डोक्यात रक्ताची धार चढते आणि आपल्याला वाटतं की याला उत्तर दिल्याशिवाय शांती मिळणार नाही. पण थांबा, गौतम बुद्धांनी अपमानाचा बदला घेण्याची एक अशी पद्धत सांगितली आहे ज्यामुळे अपमान करणारा माणूस स्वतःच्याच नजरेत खाली पडतो. काय होतं ते रहस्य जाणून घेऊया आजच्या या पहिल्या भागात. बुद्धांच्या चेहऱ्यावरचा तो शांत भाव बघून तो एक गर्विष्ठ माणूस चक्रावून गेला. त्याने विचार केला होता की बुद्ध रडतील किंवा शिव्या देतील, पण बुद्ध शांत होते. तो माणूस काही न बोलता निघून गेला. पण ती रात्र त्याला झोप लागली नाही. त्याला जाणीव झाली की ज्याला मी संपवायला गेलो होतो त्याने एका शब्दाशिवाय मला हरवलं. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतं तेव्हा त्याचं ध्येय काय असतं? तुम्हाला दुखी करणं किंवा तुम्हाला चिडवणं. जर तुम्ही चिडलात तर त्याचा विजय झाला. तुम्ही त्याच्या हातातील बाहुले बनलात. जर तुम्ही शांत राहिलात तर त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. तुमची शांतता त्याला हे सांगते की तुझ्या शब्दांची माझ्या आयुष्यात काहीच किंमत नाही. मौन पाळा. मूर्खाशी वाद घालणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखं आहे. तुमचं मौन हे सर्वात मोठं हत्यार आहे. स्वतःला सिद्ध करा. शत्रूने तुमच्यावर फेकलेल्या दगडांचा वापर करून स्वतःच्या यशाची इमारत बांधा. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तो अपमान करणारा माणूस आपोआप छोटा होतो. विसरून जा, अपमानाची आठवण ठेवणं म्हणजे दुसऱ्यांनी फेकलेलं विष स्वतः पिण्यासारखं आहे. त्याला माफ करा आणि आयुष्यात पुढे जा. लक्षात ठेवा, कुमकुवत लोक बदला घेतात, बलवान लोक माफ करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. तुम्हाला काय व्हायचं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शत्रूला तर आपण शांततेने हरवलं, पण जेव्हा आपलं स्वतःचं तोंड आपल्याला अडचणीत आणतं तेव्हा काय? आपण बोलण्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे आपण पाहणार आहोत सिरीजच्या दुसऱ्या भागात. पाहायला विसरू नका. नमो बुद्धाय.